वटपौर्णिमा हा सुहागीन स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. पण या दिवशी काही नियम पाळले नाहीत तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे शास्त्रात सांगितले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेला स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत. नमस्कार भक्तांनो, वटपौर्णिमा हा दिवस माता सावित्रीच्या अढळ पतिव्रतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी सुहागीन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि व्रत पाळतात. नियम क्रमांक 1. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. नियम क्रमांक 2. व्रताच्या दिवशी मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवावे. कोणाशीही वाद घालू नये. नियम क्रमांक 3. वडाच्या झाडाची श्रद्धेने पूजा करावी. पूजा करताना सावित्री सत्यवान यांच्या कथेचे श्रवण करावे. नियम क्रमांक 4. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना कच्चा दोरा गुंडाळावा आणि पतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. नियम क्रमांक 5. या दिवशी खोटे बोलणे, अपशब्द वापरणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे. नियम क्रमांक 6. दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे. नियम क्रमांक 7. संध्याकाळी देवासमोर दीप प्रज्वलित करून कुटुंबाच्या सुखद समृद्धीसाठी प्रार्थना करावी. भक्तांनो, वटपौर्णिमेचे व्रत हे केवळ परंपरा नसून श्रद्धा, संयम आणि कुटुंबावरील प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे.